पुढची राशी आहे कुंभ राशी. नमस्कार, मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे, कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष या ग्रुपतर्फे आपले स्वागत करते. विविध उपक्रम आपण राबवतच असतो. तर वार्षिक राशी भविष्य आढावा मी तुम्हाला सांगत आहे. कुंभ राशी शनीची ही वायू तत्वाची राशी समजली गेलेली आहे. तर बुद्धिवादी ही राशी आहे. त्यामुळे रिसर्च क्षेत्रात किंवा क्षेत्रात काम करणारे बुद्धिवादी जे काही गोष्टी कल्पकतेच्या ज्या काही गोष्टी आहेत तिथे हे कुंभ राशीचे लोक काम करताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. तर बुद्धीची तीव्रता यांची अफाट असते. एखाद्या गोष्टीचा विचार करणे, अभ्यास करणे आणि शेवट निभावणे हे त्यांना कुंभ राशीच्या लोकांना चांगल्या पद्धतीने मिळायला मिळतं. पी-एच-डी करणारे लोक जे काही आहे, तर ते बऱ्यापैकी कुंभ राशीचे आपल्याला पाहायला मिळतात. शनीची ही राशी आहे, त्यामुळे अभ्यास करताना कुठल्याही गोष्टीमध्ये चिकाटीने काम करणे, हे यांना चांगल्या पद्धतीने जमते. बुद्धिवादी ही राशी असल्यामुळे बऱ्याच लोकांना पटवून घेणे यांना जमत नाही, तर तिथे बौद्धिक वादविवाद होण्याची देखील शक्यता असते. तर साधारण यांची चण पण बघा, वायुतत्वाची रास आहे, चंचलता जास्त आहे, मन सारखं विचार करतं. त्यामुळे रात्री झोप लागताना यांना निश्चितच त्रास होताना दिसतो. सतत विचार करणे, याचा परिणाम पोटावर देखील आपल्याला पाहायला मिळतो. तर अ, अपचन होणे किंवा भूक न लागणे, खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचणे, त्यानंतर पोट व्यवस्थित साफ न होणे किंवा पोटामध्ये जास्त ॲसिडिटी, अल्सर या गोष्टी या कुंभ राशीच्या लोकांना आपल्याला पाहायला मिळतात. तर सर्व गोष्टी आहेत त्या मेंदूशी संबंधित आहेत. तर व्यवस्थित रात्री जर झोप झाली, तर निश्चितच यांना चांगल्या दृष्टीने लाभ मिळणार आहेत. यावर्षी तुमची आर्थिक बाजू आहे ना, तर ती खूप चांगली राहणार आहे. 6व्या स्थानामध्ये तुमच्या राशीच्या 6व्या स्थानामध्ये गुरु येणार आहे. हा गुरु ज्या स्थानामध्ये जातो ना, तर तिथे विस्तार करतो. म्हणजे गुरु हा आपल्या शरीरातील चरबी वाढवणारा ग्रह समजला गेलेला आहे. आणि 6वे स्थान हे रोगाचे स्थान आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी कुंभ राशीच्या लोकांनी निश्चितच या वर्षभर घ्यावी. एक पहिली गोष्ट तुम्हाला सध्या 6.7 चालू आहे. 6.7चा अ, मग शेवटचा टप्पा तुम्हाला चालू आहे. तर हा साधारण 2.5 वर्ष ही 6.7 तुमच्या राशीला राहणार आहे. तर इथे शनी महाराज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायला लावणार आहेत आणि नोकरीमध्ये देखील थोडेसे संघर्षातून यश तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतून यश तुम्हाला मिळवावे लागणार आहे यावर्षी. तर त्या दृष्टीने कुंभ राशीच्या लोकांनी निश्चितच काळजी घ्यावी. शेअर मार्केटचा विचार करता शेअर मार्केटचा अभ्यास करावा व्यवस्थितपणे आणि मगच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी. यावर्षी राहू हा तुमच्या स्वतःच्या राशीमध्ये आहे. कुंभ राशीमध्ये राहू आलेला आहे आणि केतू सिंह राशीमध्ये आलेला आहे आणि या राहू केतूची एकमेकांवर दृष्टी आहे. तर त्या दृष्टीने शेअर मार्केट वगैरे जर तुम्ही करणार असाल, तुम्हाला तुमची इच्छा असेल, तर दीर्घकाळ गुंतवणूक जिथे आहे, तर तिथे तुम्ही गुंतवणूक करावी. तर निश्चितच तुम्हाला त्या दृष्टीने चांगले लाभ मिळणार आहेत. कुंभ राशी ही शनीची राशी आहे. तर शनी म्हणजे काय तर विलंबाने यश. तर बघा तुम्ही लहानपणापासूनच तुम्हाला विलंबाने यश आयुष्यात मिळायला सुरुवात झालेली असावी. साधारण वयाच्या 30शी नंतर चांगलं यश तुम्ही अचीव्ह करायला सुरुवात केलेली आहे किंवा आपल्या घरापासून दूर राहिल्यानंतर, साधारण वडिलांपासून दूर राहिल्यानंतर तुम्हाला अपेक्षित गोष्टी मिळायला सुरुवात होताना दिसते. तर त्यासाठी त्या दृष्टीने देखील विचार करायला हरकत नाही. तर तुमच्या राशीचं चिन्ह आहे एक घडा डोक्यावर घेतलेली एक स्त्री. तर तिथे त्या घड्यातनं पाणी जमिनीवर पडतं आहे. अशा पद्धतीने चंचल स्वभाव हा तुमचा पाहायला मिळतो. तर त्या दृष्टीने थोडासा चंचल स्वभाव असल्यामुळं कुठलाही निर्णय घेताना थोडासा उशीर होतो आणि त्यामुळे संधी निघून जातात. तर कोणीतरी तिसराच येऊन ती संधी तुमची पळवून पुढे जाताना दिसतो. तर त्या दृष्टीने कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर थोडासा विचार करून
चांगल्या संधी तुम्ही जर मिळवल्या, तर निश्चितच तुम्हाला चांगले लाभ यावर्षी मिळायला सुरुवात होणार आहे. आपले आर्थिक नोकरीमध्ये देखील चांगल्या संधी तुम्हाला मिळणार आहेत. बढती, बदली, प्रमोशन ते तुम्ही निश्चितच घ्यायला हरकत नाही. त्याचबरोबर त्या दृष्टीने अनुकूल कालावधी तुमचा सुरू झालेला आहे. त्याचबरोबर शेअर बाजारात देखील गुंतवणूक करताना विचारपूर्वक ती गुंतवणूक करावी, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करावी. तात्काळ इंट्राडे वगैरे करायच्या भानगडीत पडू नये. तर त्या दृष्टीने तुम्हाला चांगले लाभ मिळतील. पैसे उसने कोणाला देऊ नये. तर तुमचा स्वभाव हा चंचल आहे. त्यामुळे पैसे वसूल करता येत नाही. लोकांच्या गोड-गोड बोलण्याला तुम्ही लवकर फसताना दिसता. तर त्या दृष्टीने पैसे उधार किंवा कर्ज हे देऊ नये. तर त्यामध्ये निश्चितच तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. तर त्या दृष्टीने आरोग्याची देखील काळजी घेणे तुमची यावर्षी गरजेचे आहे. कारण कुंभ राशीमध्येच राहू आलेला आहे आणि राहू काय करतो, तर एखाद्या गोष्टी कुंभ राशी आहे, तर वातजन्य विकार हे तुमचे जात्याच तुमची प्रकृती वाताची आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कफजन्य विकार, वातजन्य विकार हे आपल्याला पाहायला मिळतील. तर त्या दृष्टीने योग्य आहार, व्यायाम, योग्य निद्रा प्राणायाम यांच्यासारख्या गोष्टी जर तुम्ही आयुष्यात सुरुवातीपासूनच अनुभव करत असाल, त्याचा अनुभव करत राहा म्हणजे तुम्हाला त्या दृष्टीने आरोग्याचा त्रास होणार नाही. तर यावर्षी रिसर्च क्षेत्रामध्ये तुम्हाला निश्चितच चांगले लाभ आहेत. पी करत असाल तर तिथे तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. पैसे गुंतवणूक करत असाल तर काळजीपूर्वक गुंतवणूक करा. आपल्या भावंडांबरोबर वादविवाद होणार नाहीत, असे प्रसंग येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आपण काळाचा महिमा ओळखून जर पुढे गेलात, तर निश्चितच तुमच्यासारखे तुम्ही तुमची राशी ही शनीची आहे आणि शनी स्वतःच्या राशीला शक्यतो त्रास देत नाही. परंतु 7.5चा शेवटचा टप्पा आहे, तर शनी महाराज जाता-जाता तुम्हाला भरभरून यश देणार आहेत. कोणाचे रेंगाळलेले विवाह असतील, तर ते जमण्यास देखील मदत होणार आहे. कोणाचं प्रमोशन रेंगाळलेलं असेल, तर ते देखील यावर्षी होण्यास मदत मिळणार आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही निश्चितच प्रयत्न करायला हरकत नाही. तुमची देवता आहे, शनी आहे. मारुतीची उपासना तुम्ही करावी. शनी हा उग्र देव आहे. त्यामुळं मारुतीची उपासना आपण आयुष्यामध्ये करतो. तर निश्चितच दर शनिवारी दररोज जर शनी मारुतीचं दर्शन घेतलं, तर तुम्हाला निश्चितच चांगले लाभ मिळणार आहेत. रोज जाहीर जमत नसेल, तर निदान शनिवारी देखील शनिवारी तरी निश्चितच मंदिरात जा. 2 मिनिट देवासाठी वेळ द्या. स्वतःसाठी 2 मिनिट वेळ द्या. तर निश्चितच त्या दृष्टीने तुमची चंचलता कमी होईल. मन स्थिर राहायला मदत मिळेल आणि आयुष्यात येणारे सर्व चांगल्या संधी ग्रास्प करायला तुम्हाला योग्य वेळ यावर्षी निश्चितच मिळणार आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही निश्चितच प्रयत्न करायला हरकत नाही. तर धन्यवाद.